गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः। आजी प्रतिज्ञेचे माझे रण, पृथ्वी देखाल रावण, किया राममय जाण, जगत संपूर्ण देखाल। मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात्मजम वाण्णरित्तमुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये। ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। कथानुसंधान। लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे। प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत। विकळ अवस्थेमधला लक्ष्मण बंधू पाहिलेला आहे। प्रभू रामचंद्राला रडू आलं आणि खरोखरच या ठिकाणी प्रभू रामचंद्र हे रडत बसलेले नाहीत। आज या ठिकाणी मी प्रतिज्ञा करतो, आज एक तर ही पृथ्वी राम तर पाहेल किंवा रावण तर पाहेल, आज या रावणाचा वध केल्याशिवाय, रावणाला मारल्याशिवाय मी राहणार नाही, अशा प्रकारची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्राने या ठिकाणी केली म्हणून सांगता। राम नामी गए मरण, तो राम के भी मरे आपण, रण निघा निमाला रावण, अवघे जण देखाल, अवघे जण देखाल। प्रभू रामचंद्राने या ठिकाणी प्रतिज्ञा केलेली आहे, आज या रणभूमीच्या ठिकाणी रावणाचा कंठ या ठिकाणी मी छेदन करतो। आणि अशा पद्धतीनं आज हे जे असणार अकराळ विकराळ प्रभू रामचंद्राचे जे रूप या ठिकाणी खरोखर आता धारण करणार आहेत, निश्चितच रावण भयभीत झालेला आहे। पुढे काय सांगता। राम जगाचा आत्मा राम, तिथे नर घे जन्म मरण, रावणाचे मरण धर्म, आलोट मरण पयाले, आलोट मरण पयाले। अहो प्रभू रामचंद्र हे कोण आहेत? जगाचे आत्मा राम आहेत। प्रभू रामचंद्रापाशी या ठिकाणी जन्म मरणाची बाधाच या ठिकाणी राहणार नाही। जन्म मरणातीत प्रभू रामचंद्र आहेत। आणि निश्चितच आज या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी प्रतिज्ञा केलेली आहे ना, आज नक्कीच अलोट मरण कुणाचं रावणाचं आल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारची माहिती देतात। राम चैतन्य विग्रही, राम देहित विदेही, राम द्वंद्वातीत पायी, राम ठाईच्या ठाई परब्रह्म, राम ठाईच्या ठाई परब्रह्म। प्रभू रामचंद्र हे कसे आहेत? चैतन्य विग्रही आहेत। प्रभू रामचंद्र हे देहामध्ये असून देहातीत या ठिकाणी आहेत। प्रभू रामचंद्र हे द्वंद्व जे असणारे, त्या द्वंद्वाच्या अधिकची असणारी अवस्था कोणती? तर ती गुणातीत अवस्था आहे। असे असणारे भगवान प्रभू रामचंद्र साक्षात परब्रह्म आहेत। आणि प्रभू रामचंद्राने केलेली प्रतिज्ञा खरोखरच या ठिकाणी सर्वजण पाहू लागलेले आहे, सर्वजण तटस्थ झालेले आहेत। म्हणून या ठिकाणी सांगतात, रामे वीणा सर्वथा तिळ भारी ठाव नाही रिता, नित्य जन्म मरण वाचा, पुढील कथा वदारा। या जगाच्या ठिकाणी रामाशिवाय काहीच नाही म्हटलेलं आहे। अवरिता ठाव या ठिकाणी प्रभू रामचंद्राशिवाय नाही, ईश्वराशिवाय नाही। सर्व हे जग या ठिकाणी, सर्व हे जग कशामध्ये या ठिकाणी स्थित आहे? तर ते केवळ रामामध्ये आहे, ईश्वरामध्ये या ठिकाणी जग स्थित आहे। जळी स्थळी काष्टी पाशानी सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे। अहो म्हटले रिता ठाव नाही उरला, असं असणारा भगवान परमात्मा। आणि निश्चितच या ठिकाणी खरोखरच या जन्म मरणाच्या पलीकडे गेलेला खरोखरच जन्म मरणाची अवस्था त्या ठिकाणी राहणार नाही। जन्म मरणाची अवस्था कधी या ठिकाणी बाध्य होणार नाही, असं एक असणार ह्या जगताच्या ठिकाणचं परब्रह्म स्वरूप प्रभू रामचंद्राचं आहे। पुढील कथा
नाथ महाराज या ठिकाणी काय सांगतात? शिबिरागाडो लक्ष्मणा बाणे विंदिता रावणा त्यावरी श्रीराम आपणा शोभला दारुणा सर्ववृष्टी. तर या ठिकाणी प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाला शिबिराच्या ठिकाणी आणलेलं आहे. लक्ष्मणावर आता ही जी असणारी लागलेली शक्ती आहे या शक्तीचं निवारण करायचं आहे. प्रभू रामचंद्र अत्यंत क्रोधायमान झालेले आहे. हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे. धनुष्याला बाण जोडून रावणावर सोडू लागलेले आहेत. पुढे काय सांगतात? ज्याला जी सुग्रीवाराचे दान ज्याला जी आणले वानरगान तो मारी राजी रावण निर्वाण बाण विंदोनी. निर्वाण बाण विंदोनी. प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्य बाण घेतलेला आहे. निर्वाणीचे बाण रावणावर सोडू लागलेले आहेत. ज्याच्यासाठी राजा सुग्रीवाला या लंकेच्या ठिकाणी आणलेला आहे. हे सर्व जे असणार 18 पद्म वाढणार सैन्य ज्याच्यासाठी आणलेले आहे केवळ आणि केवळ हा रावणाचा वध करायचा आहे. सीतेची सोडवणूक करायची आहे. देवाची बांधवडी या ठिकाणी सोडायची आहे. आज हे जे असणार निर्माणीचं रण करेल आणि या रणभूमीच्या ठिकाणी रावणाचा कंठ मी छेदल. प्रभू रामचंद्र बोलतात. ज्याला आरोनी पाशा समुद्री केली सेतू बंधन तो मारी रावण निर्वाण बाण विंदोनी. या भल्या मोठ्या समुद्रावर अनेक जे असणारे पाषाण पर्वत शिळा शिखर आणून सेतूचं बंधन केलेलं आहे. संपूर्ण ही जी असणारे 18 पद्म वाढणार सैन्य इथपर्यंत आणलेली आहे. हे सर्व कशासाठी? या रावणाचा वध करण्यासाठी. आणि आता खरोखरच हे निर्वाणीचे बाण सोडून रावणाचा मी प्राण घेईल. प्रभू रामचंद्र या ठिकाणी बोलतात. माझ्या युद्धाचा चमत्कार देखो तो सुरनार किन्नर सिद्ध कारण विद्याधर देखो तो समग्र सुरसिद्ध. आज माझ्या युद्धाचा जो असणारा पराक्रम आहे या जगताच्या ठिकाणी जेवढे जेवढे देव देवता आहेत सिद्ध आहे चारण आहे किन्नर आहेत गंधर्व आहेत सर्व देव देवता आज या ठिकाणी रामाचं हे युद्ध पाहतील. प्रभू रामचंद्र आवेशानं बोलतात. राणे करून दुर्धर मारिला ती गर्वे रावण पुढे पृथ्वीवरी गार हे पडती पुराण सुरसिद्ध. तर पुढे पडती पुराण हे सुरसिद्ध. या जगताच्या ठिकाणी जो गर्विष्ठ जो कपटी रावण आहे त्या रावणाचा वध या ठिकाणी रामाने केलेला आहे. आणि खरोखरच या जगाच्या ठिकाणी असा असणारा जो कपटी गर्वी जो आहे रावण त्या रावणाचा वध प्रभू रामचंद्राने केला. याचा पवाडा पुराण या ठिकाणी पुढे गातील म्हणून या ठिकाणी सांगू लागले. ऐसे बोलो निरघुपती सुवर्ण कुंठी भल्ला हाती सतेज घेऊनी दगदगती लंकापती विंदिला. अशा पद्धतीने प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. सुवर्ण पंखी या ठिकाणी बाण त्या धनुष्याला जोडलेला आहे. दगदगीत असणारा तो बाण रावणावर या ठिकाणी सोडलेला आहे. पुढे काय सांगतात? रावणे सजोनी बाणा रविंदिला रघुनंदन समूळणारा शरदारोळ विंध्यापान लघु वेगे. प्रभू रामचंद्राने ज्या वेळेस रावणाच्या दिशेने बाण सोडलेले आहेत त्याच वेळेस ताबडतोब रावणाने हातामध्ये धनुष्य घेतलेला आहे. प्रभू रामचंद्रावर या ठिकाणी बाण सोडलेले आहेत. प्रभू रामचंद्राचे बाण रावणाचे बाण एकमेकाची टक्कर होती. पुढे काय सांगतात? सुटले दोहीचे शरदार भूतळाने अंतराळ बाणी कोंदले दिग्मंडळ कुळाटळ कोंदले. प्रभू रामचंद्राचे बाण या ठिकाणी सुटलेले रावणाचेही बाण सुटलेले. बाणानं संपूर्ण हे जे नभोमंडळ आहे ते व्यापून गेलेलं आहे. अशा प्रकारचं हे दुर्धर युद्ध प्रभू रामचंद्राने रावणाचं सुरू आहे.
म्हणून या ठिकाणी ग्रंथ करते सांगतात दोघे वीरादी उद्भाट वारया वाहून देती वाट शस्त्रे हलिता खनखनाट हव्य वाट उठीला अहो दोघेही वीर कसे आहेत अत्यंत दुर्धर आहेत अत्यंत बलशाली आहेत दोन्ही या ठिकाणी दोन्ही बाजूनं बाणाचा वर्षाव केलेला आहे अहो एवढे बाण आकाश मंडळाच्या ठिकाणी आलेले आहेत की वाऱ्याला सुद्धा वाहत वाट राहिलेली नाही बाणाला या ठिकाणी टणत्कार होऊन खनखन खनखन असा आवाज होऊ लागलेला आहे एक हव्य वाट त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे म्हणून ग्रंथ करते सांगतात हलता बळून मेळी ठिणग्या उठते अग्नी कल्लोळी बाण जळती अंतराळी आतुरबळी रणयोद्धे हे प्रभू रामचंद्र आणि रावण आतुरबळी या ठिकाणी आहेत एकमेकाला ऐकणार नाहीत परंतु साक्षात या ठिकाणी परब्रह्म अवस्थेमधले या ठिकाणी कोण प्रभू रामचंद्र बाण सोडलेला आहे अहो बाणाला टणत्कार होत आहे गगना या ठिकाणी टणत्कार होत असताना खरोखरच विजा चमकू लागलेले आहेत प्रकाश त्या ठिकाणी पडू लागलेला आहे अशा प्रकारचं जे असणारं दुर्धर युद्ध प्रभू रामचंद्र आणि रावणाचं सुरू आहे म्हणून या ठिकाणी सांगतात श्रीरामाचे दुर्धर बाण निवारून शिखे रावण भेदोनिया अंगी संपूर्ण प्रभू रामचंद्राचे हे निर्माण बाण रावण या ठिकाणी भेदू शकत नाही अहो काय अवस्था या ठिकाणी रावणाची झालेली आहे अंग त्राण या ठिकाणी रावणाचं भेदलं पुढे काय सांगतात दिले हातीचे हाती रथीचा मारिला सारथी रथीचे वारू पाडी दीक्षिती केला विरती लंकेश प्रभू रामचंद्राने रथाचा या ठिकाणी काय छत्रपात केलेला आहे रथाचा सारथी मारलेला आहे अहो रथाचे वारू या ठिकाणी मारले रावणाला विरत केलं अशी अवस्था प्रभू रामचंद्राने रावणाची केली म्हणून सांगतात मुकुटपात छत्रपात रथपात पाच वाजाला कळापात रणी रघुनाथ खवळला काय कृतंतासारखे प्रभू रामचंद्र या रणभूमीच्या ठिकाणी खवळलेले आहेत रावणाची काय अवस्था या ठिकाणी केलेली आहे छत्रपात केला आणि खरोखरच या ठिकाणी अश्वघात केलेला आहे आणि पाचवा जो असणारा काय कळा रावणाची काय अवस्था या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी केली म्हणून सांगतात कंठे रामेश्वर सजले तव रावणे देवोनी पाठी उठा उठे आता प्रभू रामचंद्राने हातामध्ये धनुष्यबाण घेऊन रावणाचे 10 कंठ या ठिकाणी छेदन करणार आहेत ज्या वेळेस निर्वाणीचे बाण या ठिकाणी प्रभू रामचंद्र सोडू लागले त्यावेळेस रावण भयभीत झाला आणि आता इथून पळ काढलेला बरोबर आहे जीवाचा प्राण या ठिकाणी वाचवणं हे महत्वाचं आहे म्हणून रावण प्रभू रामचंद्रांना पाठ देऊन पळून जाऊ लागला काय सांगतात मारावा लंकाना निर्वाणने मिळाला रघुनाथ रावण पळवली बुद्धिवंत जीवघात चुकविला रणभूमीच्या ठिकाणी आज रावणाचा प्राणच प्रभू रामचंद्र घेणार होते हे निर्वाणीचे बाण ज्यावेळेस रावणानं ओळखले रावणानं पाठ देऊन या ठिकाणी पळून गेलेला आहे कारण का त्या ठिकाणी रावणानं बुद्धीचा वापर केलेला आहे बुद्धिवंत रावण कारण का जर आज या रणभूमीच्या ठिकाणी जर प्रभू रामचंद्रासमोर जर युद्धाच्या ठिकाणी रावण थांबला असता तर निश्चितच प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला असता म्हणून रावण पाठ देऊन पळून गेला म्हणून ग्रंथ करते या ठिकाणी सांगतात रामे मारावे रावणाची बुद्धी कैशी पळोनिया रणभूमीशी आपणाशी वाचवले अहो रावणासारखा या ठिकाणी बुद्धिवंत
रावणासारखा कपटी या ठिकाणी कुणीच नाही. आतापर्यंत जेवढं काही कारस्थान या ठिकाणी रावणानं केलेलं आहे ते कपटानं केलेलं आहे. अहो कपट या ठिकाणी केलेलं आहे. जटायू आणि रावणाचं युद्ध सुरू होतं. एकमेकाचं मरण त्या ठिकाणी विचारलं आणि कपट करून त्या ठिकाणी जटायूचे पंख कापलेले आहेत. नव्हे ज्या वेळेस हनुमंतराय रावणाच्या सभेच्या ठिकाणी गेलेले होते त्यावेळेस हनुमंतरायाला सुद्धा मरण विचारलं. हनुमंतरायांनी मी चिरंजीव आहे असं सांगितलं. मात्र या ठिकाणी रावण म्हटलं ह्या जगाच्या ठिकाणी जेवढे काही जन्माला आलेले आहेत ते मरणारच आहेत, तुझं मरण कुठं आहे? त्यावेळेस हनुमंतरायाने सांगितले माझ्या शेपटीमध्ये मरण आहे. अशा पद्धतीनं कितीतरी या ठिकाणी कपट कारस्थान करून या ठिकाणी असा असणारा बुद्धिमंत रावण जो आहे ओळखीलं आज जर रामासमोर थांबलो तर निश्चितच आपला प्राण घेतल्याशिवाय राहणार आहेत म्हणून पळून गेला. ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात राम बारी पळत्याचे हे कळले आहे रावणाचे पळून या जगवेगेशी आपापनाचे वाचवे. रावणाला या ठिकाणी कळालेलं आहे. अहो म्हटले राम जो कुणी पळून जात आहे पळत्याच्या पाठी या ठिकाणी न लागणार आहेत. क्षत्रिय धर्माचं पालन करणारे प्रभू रामचंद्र आहेत. क्षात्र तेज या ठिकाणी ओतप्रत भरलेले प्रभू रामचंद्राचं आहे. आणि रावण पळून जात असताना रावणानं मनाच्या ठिकाणी विचार केला राम हे पळत्याच्या पाठी लागणार आहेत. या ठिकाणी आता आपला प्राण वाचवायचा आहे म्हणून रामाला पाठ देऊन रावण पळून गेला म्हणून या ठिकाणी सांगतात राम बाण जर्जरी भूता रावण झाला होता काही न चले पुरुषार्थ मागे पळत. रामाच्या बाणामुळे रावण या ठिकाणी जर्जरीभूत झालेला आहे. काय या ठिकाणी पुरुषार्थ चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी रावण पळून गेला म्हणून सांगतात लंकेचा दुरंकारा अपमानला रणात मोकळ्या केसी पायी पळत गाई कुंठत अति दुःखी. काय या ठिकाणी रावणाची अवस्था झालेली आहे. अहो म्हटले रणभूमीच्या ठिकाणी युद्ध करत असताना लक्ष्मणावर शक्तीचा प्रघात या ठिकाणी केला. लक्ष्मणाला रामाला मारण्यासाठी रावण स्वतः आलेला आहे परंतु काय प्रभू रामचंद्राने याला पळवून लावलेला आहे. केस या ठिकाणी मोकळे सुटलेले पळत जाऊ लागलेल्या लंकेच्या ठिकाणी रावणाचा अपमान झालेला आहे. कुंतू लागलेला आहे. काय सांगता मेघवृत्ती चंड वाते गज पळती सिंहा भेघाते गरुड पळती सर्पाते ते विरावणाते मेघवृत्ती चंड वाते गज या ठिकाणी कुणाला भेटतात व सिंहाला या ठिकाणी भेटतात आणि जे असणारा सर्प जे आहे ते गरुडाला या ठिकाणी भेटतात. अशा पद्धतीनं प्रभू रामचंद्राला भिवून राजा रावण या रणभूमीच्या ठिकाणी पळून गेला म्हणून या ठिकाणी सांगतात या परिचय रावण सांडून गेला रणांगण पुढील कथा अनुसंधान सावधान. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध झालेलं आहे. रणभूमीच्या ठिकाणी रावण पळून गेलेला आहे आणि आता पुढील अध्यायाची कथा या ठिकाणी नाथ महाराज श्रोतेपती काय सांगतात रण पळवून रावण उठवावया लक्ष्मण कृपाळू पूर्ण परतला. नाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन या ठिकाणी सांगतात या रणभूमीच्या ठिकाणी रावण पळून गेलेला आहे. प्रभू रामचंद्र आता लक्ष्मणाला उठवण्यासाठी लक्ष्मणाच्या शिबिराकडे येतील आणि निश्चितच या ठिकाणी लक्ष्मणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतील. राम कसे आहेत? कृपाळू आहेत. राम हे जगाचे जीवन आहेत. राम हे जगाची स्थितीगती आहे या ठिकाणी सांगतात राम स्वानंद कृपाळू रामच प्रेम राम सोये दीन दयाळू प्रणत पाळू श्रीराम प्रणत पाळू श्रीराम. अहो संपूर्ण जगाचं पालन पोषण करणारा कोण आहे तर ते श्रीराम या ठिकाणी आहेत. तैसा हृदया माझी राम. प्रत्येकाच्या हृदयामध्ये या ठिकाणी रामाचं स्वरूप या ठिकाणी आहे. सर्व जीवावर या ठिकाणी कृपा करणारे आहेत आणि अशा पद्धत सकल जीवांचा करीतो संभाळ.
असे प्रभू रामचंद्र आहेत म्हणून ग्रंथकर्ते या ठिकाणी सांगतात. स्वस्ती श्री भावात रामायणे युद्धकांडिका लक्ष्मण शक्ती भेदो चत्वारि शुद्ध्या पुंडलिका वरदे हरिविठ्ठल.